नमस्कार. आपल्या शहरांची ओळख म्हणजे काय? उंच इमारती आणि काँक्रीटची जंगलं, बरोबर? पण विचार करा, जर याच इमारतींच्या भिंती आणि छत हिरवीगार झाली तर? हो. आज आपण याच कल्पनेबद्दल जरा बोलणार आहोत. म्हणजे हिरवीगार छत, ज्याला ग्रीन रूफ्स म्हणतात. आणि सजीव भिंती, लिव्हिंग वॉल्स. अगदी. आपल्याकडे शहरे हरित करण्याचे उपाय यावर आधारित काही माहिती आहे. तर आज बघूया या आधुनिक पद्धती खरंच किती गरजेच्या आहेत, कशा चालतात. बरोबर. आणि हे फक्त म्हणजे देखावासाठी नाहीये. नाही ना? नाही. आपल्या स्रोतांनुसार म्हणजे वाढतं शहरीकरण आहे, हवामान बदलतोय. हो. या काळात शहरांना जास्त टिकाऊ, आरोग्यदायी बनवण्यासाठी हे खूप महत्वाचं ठरतंय. म्हणजे हे खरंच रंजक आहे. याची गरज काय नक्की? म्हणजे सुरुवात कशी झाली याची? मुख्य कारण म्हणजे शहरांमधलं काँक्रीट. हो. ते उष्णता शोषून ठेवतं. हो, तो अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात ना त्याला. अगदी तोच. त्यामुळे उष्णता वाढते, हवेची गुणवत्ता पण म्हणजे ढासळते. आणि पावसाच्या पाण्याचा निचरा, ती पण एक समस्या आहेच. हो ना. मग ही हिरवीगार छत आणि सजीव भिंती यावर मदत करतात, तापमान कमी करतात. कसं? एकतर झाडं बाष्पोत्सर्जन करतात, म्हणजे पाण्याची वाफ बाहेर टाकतात, त्याने नैसर्गिक थंडावा येतो. अच्छा. आणि दुसरं म्हणजे थेट सावली देतात, प्लस हवा शुद्ध करतात, पावसाचं पाणी शोषून घेतात. म्हणजे पूर नियंत्रण पण होतं थोडाफार. हो, थोडी मदत होते. आणि जैवविविधता म्हणजे शहरात जे कीटक, पक्षी कमी झालेत, त्यांच्यासाठी नवीन जागा तयार होते. आणि अजून एक फायदा, इमारतींना इन्सुलेशन मिळतं. म्हणजे एसी कमी लागतो, ऊर्जा वाचते. बरोबर. ऊर्जा वाचते आणि ध्वनी प्रदूषण पण कमी होतं थोडं. अरे वा, फायदे तर खूपच दिसतात. पण हे करतात कसं नक्की? म्हणजे छतावर किंवा भिंतीवर बाग कशी उभी राहते? गंमत आहे त्यात. हिरव्या छतांमध्ये काय असतं तर अनेक थर असतात. थर? हो. सगळ्यात खाली वॉटरप्रूफिंग लागतं, म्हणजे गळती नको व्हायला. महत्वाचं आहे ते. मग मुळं खाली जाऊ नयेत म्हणून एक थर, पाण्याचा निचरा करणारा थर, मग फिल्टर फॅब्रिक. बापरे. आणि मग येते ती खास प्रकारची हलकी माती, ग्रोईंग मीडियम म्हणतात त्याला. आणि मग वर वनस्पती. आणि सजीव भिंतींचं काय? त्या तर उभ्या असतात ना? हो. तिथे एक उभी फ्रेम असते, त्यावर वनस्पतींची तयार पॅनेल्स लावतात किंवा फेल्डच्या पिशव्यांसारखं काहीतरी. अच्छा. आणि त्यांना पाणी आणि खतं देण्यासाठी एक सिंचन प्रणाली असते, ड्रिप इरिगेशन वगैरे. ओके. म्हणजे हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे उभं करणं, सांभाळणं सोपं आहे का? आव्हान असतीलच ना? हो, नक्कीच आहेत आव्हान. सर्वात मोठं म्हणजे सुरुवातीचा खर्च. तो जरा जास्त असतो. कशामुळे? कारण यात ते विशेष साहित्य लागतं. वॉटरप्रूफिंग, ड्रेनेज सिस्टम, हलकी माती आणि तंत्रज्ञान पण. आणि इमारतीवर वजन येत असणार. बरोबर. तो दुसरा मुद्दा. इमारतीची संरचना ते वजन पेलू शकेल का हे तपासावं लागतं. जुन्या इमारतीमध्ये हा प्रश्न येतोच. आणि देखभाल, पाणी, खतं. तिसरं आव्हान तेच. नियमित देखभाल लागते. पाणी देणं, खतं घालणं, छाटणी करणं. विशेषतः त्या सजीव भिंतींना जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि वॉटरप्रूफिंगमध्ये चूक झाली तर? तर मग मोठी समस्या. गळती सुरू झाली की इमारतीचं नुकसान आणि दुरुस्तीचा खर्च खूप वाढतो. म्हणजे फायदे आहेत पण आव्हानं पण आहेत. मग या सगळ्याचा आजच्या काळात अर्थ काय? महत्व काय? महत्व खूप वाढले, कारण हवामान बदल आपल्याला दिसतोय. उष्णतेच्या लाटा येतायत. हो, आणि अचानक खूप पाऊस पडतो. अगदी. अशा वेळी ही हिरवी आच्छादनं शहरांना जास्त लवचिक म्हणजे रेझिलियंट बनवतात. आणि आपण मगाशी बोललो तसं ऊर्जा वाचते, हवा शुद्ध होते. हो. आणि लोकांचं मानसिक आरोग्य म्हणजे शहरात हिरवळ दिसली की बरं वाटतं ना, त्याचाही सकारात्मक परिणाम होतो. खरंय. त्यामुळेच आता जगात बरीच शहरं त्यांच्या बांधकाम नियमांमध्ये याला प्रोत्साहन देत आहेत. अच्छा. आणि पुढे काय? भविष्यात काय बदल अपेक्षित आहेत यात? भविष्य तर चांगलं दिसते. आता सेन्सर आधारित स्मार्ट सिस्टम्स येत आहेत, म्हणजे पाण्याची, खतांची गरज आपोआप कळणार. म्हणजे देखभाल सोपी होईल. हो. आणि अजून एक म्हणजे सौर पॅनल आणि हिरवळ एकत्र करणं, बायोसोलर रूफ्स. म्हणजे एकाच छतावर वीज पण तयार होणार आणि नैसर्गिक थंडावा पण. बरोबर. आणि शहरातल्या शहरात भाजीपाला पिकवण्यासाठी, उभ्या शेतीसाठी पण ह्या भिंती वापरता येतील. वा, व्हर्टिकल फार्म्स. हो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही हिरवीगार छतं आणि सजीव भिंती या फक्त शहराला सजवणाऱ्या गोष्टी नाहीत. अजिबात नाहीत.
तर आपल्या शहरांना भविष्यासाठी तयार करणाऱ्या, जास्त टिकाऊ आणि खरं तर अधिक जगण्यायोग्य बनवणाऱ्या महत्वाच्या प्रणाली आहेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार, जर आपल्या शहरांमधल्या प्रत्येक योग्य इमारतीवर म्हणजे जिथे शक्य आहे तिथे अशी जिवंत श्वास घेणारी प्रणाली असेल तर आपल्या शहरांचं रूप कसं असेल आणि आपलं निसर्गाशी नातं कसं बदलेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.